आणि आता पाहूयात न्यूज टॉप 9। सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या बातम्या। पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून पुण्यामध्ये कुख्यात 267 गुंडांची पोलीस आयुक्तालयामध्ये परेड। यापुढे कुठलेही गुन्हे करायचे नाहीत, अन्यथा मोक्का अंतर्गत कारवाई करू, पोलिसांची गुन्हेगारांना तंबी। कुख्यात गुंड गजा मारणे बाबा बोडके निलेश घायवळची पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये परेड। नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांसमोर सराईत गुन्हेगारांची परेड। गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल अभिनंदन। विजय वडेट्टीवारांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका। राज्यातील गुंडांचे अच्छे दिन आलेत, महायुती सरकारच्या काळात गुंड मंत्रालयामध्ये एसीची हवा घेत आहेत अशी टीका। राज्यातले मुख्यमंत्री गुंडांना पोचतायत, गुंड टोळ्या मुख्यमंत्र्यांना भेटतात। उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे मुर्दे पाडण्यासाठी त्यांचा वापर करणार का? अजित पवारांचे पुत्र व मुख्यमंत्र्यांचे पुत्र गुंडांना भेटतात, याचा अर्थ काय? राऊतांची टीका। आदिवारच्या बंगल्यावर ठराविक लोकांना प्रवेश होता, आता कुणीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतं। मंत्रालयामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या वाढलीये। संजय राऊतांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही। गुंडांसोबतच्या फोटोच्या मुद्द्यावरून दादा भुसेंचा राऊतांना टोला। जर कुणी बेजबाबदारपणे वागत असेल तर ते राऊत सार्वजनिक जीवनामध्ये भेटायला फोटो काढायला आल्यास रोखता येत नाही। जर एखाद्यावर चार्जेस असतील तर पोलिसच थांबवतात, ही यंत्रणा पोलिसांकडेच। केसरकरांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये सरकार निर्मित गुंडाराज, सरकारच्या बगलबच्च्यांची अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल, नाना पटोलेंचा आरोप। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, भाजप आमदाराच्या आरोपानंतर जयंत पाटलांची टीका।